सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो। आज आपण लीळा चरित्रातील दोन महत्त्वाच्या अशा लीळा बघणार आहोत। त्या लीळेचं महत्त्व म्हणजे असं की हे पूर्ण लीळा चरित्र जे आहे, पूर्वार्ध उत्तरार्ध एकांक अज्ञात वगैरे वगैरे सर्व चरित्र, या पूर्ण लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दोन ठिकाणी अदृश्य झालेले आहेत। तर आज आपण त्या दोन्ही ठिकाणच्या लीळा बघणार आहोत। कोण्या ठिकाणी अदृश्य झाले, कोण भक्त सोबत होते, असं काय प्रकरण घडलं की ज्यामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अदृश्य व्हावं लागलं, हे सर्व आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत। जेऊर मार्गी बाईसा आग्रहोणी वृत्ती। जेऊर मार्गी, जेऊरला जो रस्ता जातो त्या रस्त्याने जात असताना बाईसांनी आग्रह धरला आणि त्या आग्रहाची निवृत्ती स्वामींनी केलेली आहे। मग भिंगारुणी निघाले, स्वामी भिंगारवरून निघालेले आहेत। नगर शहराजवळ म्हणजेच अहमदनगर शहर जे आहे त्या अहमदनगर शहराजवळ भिंगार नावाचं गाव आहे। गोसावी विजय करिता ती स्वामी तिथून निघालेले आहेत। पुढे वाट फांकली, ज्या रस्त्याने स्वामी जात होते तो रस्ता जो होता तो फांकला, म्हणजे दोन वाटा फुटल्या पुढे। तो बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात यावर, बाबा हा मार्ग कोणा गावा जाईल। हा जो दुसरा रस्ता फुटलेला आहे, दुसरा मार्ग फुटलेला आहे, हा मार्ग कोण्या गावा जाईल, कोण्या रस्त्याला, कोण्या गावाला जाईल बरं हा रस्ता। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, बाई हा मार्ग जेऊरासी जाईल। हा रस्ता जो आहे तो जेऊर या गावाला जातो आणि हा मार्ग पाप विनाशनासी जाईल। आणि हा जो रस्ता आहे दुसरा तो पाप विनाशनीकडे जातो। जेऊरी बाईसाचे सबंधीये होते, आणि जेऊर जे गाव होतं त्या गावी बाईसांचे सबंधीय राहत होते। तर त्या सबंधियांना भेटण्यासाठी बाईसाला वाटलं तिकडे गेले तर चांगलं होईल, म्हणून बाईसा म्हणतात, बाईसी म्हणते, बाबा तरी जेऊरासी बीजे की जो का। बाईसा म्हणतात, तर चला ना मग आता आपल्याला कोण्या गावाला तर जायचं, आपण फिरणारे माणसं, या गावून त्या गावून त्या गावून त्या गावी असं जाणं आपलं कामच आहे, तर चला मग आपण जेऊरला जाऊतात। बाई तेथ जावया येथ प्रवृत्ती नाही। स्वामी म्हणतात, बाई आमची प्रवृत्ती नाही, म्हणजे आमची इच्छा नाही जेऊरला जाण्याची। ना बाबा या गावा जावे, ते या गावा बीजे की जो। मग बाईसा म्हणतात की बाबा या गावा जाईल, या गावा जावे, म्हणजे या गावाला जायचं, म्हणजे पाप विनाशनीकडे जाण्यापेक्षा मग या गावाला जायचं। जायचं तर आपल्याला कोणाला तरी कोण्या तरी गावालाच जायचं, मग या गावाला गेलं काय त्या गावाला गेलं काय, चला मग इकडेच जाऊत म्हणे कुठे जेऊरला। बाईसा पुन्हा आग्रह करतात असं। सर्वज्ञ म्हणितले, बाई आग्रह न करा। बाईसाला स्वामी म्हणतात की बाई आग्रह कशाला करता तुम्ही, आग्रह नका करू। ना बाबा बीजे किजोची, पुन्हा शेवटी हट्ट धरलाच, ना बाबा बीजे किजोची म्हणजे जेऊरलाच चल। आता एवढा हट्ट करण्याचं कारण काय होतं बाईसांचं? बाईसांना असं वाटलं की आपले सोयरे धायरे आहेत, नातेवाईक आहेत, चला त्यांना काहीतरी गोमट घडेल, स्वामीच्या ठिकाणी काही उपहार होईल, स्वामीच्या ठिकाणी त्यांना काहीतरी दान धर्म घडेल, स्वामींचं त्यांना दर्शन घडेल, काहीतरी पुण्य होईल, गोमट होईल, या उद्देशाने बाईसा ह्या स्वामींपाशी आग्रह धरत होत्या जेऊरला जाण्यासाठी। परंतु स्वामी म्हणत होते की बाई आम्हाला त्या गावाला जायची इच्छा नाही, आणि तरीही बाईसा आग्रह धरतच होत्या। शेवटी काय झालं तर, आणि गोसावी अदृष्ट झाले, आणि स्वामी अदृश्य झाले तिथून। कारण बाईसा हे ऐकतच नव्हत्या, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, तरी बाईसा काय आग्रह सोडत नव्हत्या। जायचं तर जेऊरलाच जायचं म्हणत होत्या, म्हणून शेवटी स्वामींना वाटलं आता पर्याय नाही, अदृश्य होऊन गेले स्वामी। बाईसे देखतीची ना, बाईसांना स्वामी दिसत नव्हते,
आणि मूर्छा येऊनी पडली. स्वामींनी सांगितलेलं आहे की भक्त हा देवाशिवाय राहू शकत नाही, ईश्वराशिवाय प्रेमी या भक्त हा जगू शकत नाही. आणि इथं तेच आपल्याला लक्षात येते की बाईसाला स्वामी दिसले नाही आणि लगेच बाईसा ह्या मूर्छित होऊन पडलेल्या आहेत. बाबा बाबा करीते. भक्ताचं लक्षण बघा काय. बाईसा मूर्छित होऊन पडल्या आणि मूर्छित होऊन जरी पडल्या तरी मुखातून काय निघत आहेत तर बाबा बाबा म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहेत बाईसा. बेशुद्ध अवस्थेत असतानाही बाईसा काय म्हणत आहेत तर बाबा बाबाच म्हणत आहेत. तर असं प्रेम असते भक्ताचं ईश्वरावर. तैसेची गोसावी दृष्ट झाले. स्वामींना कळालं की बाईसा बेशुद्ध झाल्यात, पडल्यात खाली आणि स्वामींसाठी धावा फोकरत आहेत. आणि त्यामुळं स्वामींना वाटलं देही जाऊ शकते कारण की भक्त आहेत बाईसा. त्यामुळे लगेच देव प्रगट झाले. आणि बाईसा ते हनवटी धरुणी सावधे सचेतने करुणी उठविली. आणि बाईसा ते हनवटी धरून स्वामींनी बाईसाच्या हनवटीला धरलं आणि सावध केलं, सचेतन केलं आणि उठवली. हे काय बाई, हे काय बाई. स्वामीही म्हणायला लागले हे काय बाई, हे काय बाई. म्हणून थोरलेनी शब्दे म्हणितले. म्हणून थोरलेनी शब्दे आवाज चढवत घेत म्हणजे जोराजोराने स्वामींनी त्या बाईसांना स्वामी म्हणले हे काय बाई, हे काय बाई. डोळे परिमार्जिले. बाईसांचे डोळे पुसले कारण डोळ्यातून अश्रू आले होते, त्यामुळे स्वामींनी त्यांचे डोळे पुसले. बाईसी पुसले. बाईसा विचारतात स्वामींना बाबा आपण कोणी ठाई होते, तुम्ही कोण्या ठिकाणी होते बरं. सर्वज्ञ म्हणते. यावर स्वामी म्हणतात बाई ये रिंगणी खाली होते. स्वामी म्हणतात बाईसांना की बाई आम्ही तर या रिंगणीच्या झाडाखाली होतो. बाबा आजी बीजे करीते तरी आम्ही काय करीतो. बाबा आजी बीजे करीते. बाईसा म्हणतात की जर स्वामी आज आम्हाला सोडून गेले असते तरी आम्ही काय करतो, आम्ही काय केलं असतं बरं. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात बाई आग्रहो न कीजे. याच्यासाठी स्वामींनी पूर्वीच सांगितलं होतं की बाई आग्रह न करा. ते काय ऐकलं नाही. बाईसांनी आग्रह केला आणि म्हणून अदृश्य झाली. आणि म्हणून इथं स्वामी पुन्हा बाईसांना सांगतात की बाई आग्रह न कीजे. असा आग्रह करू नये माणसाने. स्त्रियाचा स्वरूपी आग्रह एकवाती. स्त्रियांचा ठिकाणी आग्रह असतो. कसा असतो. जैसा लक्ष्मी होता. ज्याप्रमाणे आग्रह लक्ष्मीला होता तो कैसा बाबा. स्वामींना पुन्हा बाईसा विचारतात की तो कसा आग्रह होता बरं. मग यावरी गोसावी क्षीराब्दीची गोष्टी सांगितली. यावर स्वामींनी क्षीराब्दीची गोष्ट सांगितली बाईसांना. जो आग्रह होता तो आग्रह कसा होता तर ते क्षीराब्दीच्या उदाहरणामध्ये तो आग्रह समजतो. तर ते चरित्र खूप मोठं आहे. तरी थोडक्यात ते चरित्र मी तुम्हाला सांगतो. स्वामी सांगतात मग ते क्षीराब्दीची कथा, क्षीराब्दीची जी लीळा आहे श्रीकृष्ण महाराजांची ते सांगतात की एके दिवशी नारायणाची सेवा करत होती लक्ष्मी, पाय दाबत होती आणि नारायणाने मान झुकवून नमस्कार केला. आणि असा नमस्कार केल्यानंतर लक्ष्मी विचारते की नारायणाने नमस्कार कोणाला केला. त्या नारायणाला विचारते की तुम्ही एवढे मोठे आणि तुम्ही नमस्कार कोणाला केला बरं. यावर नारायण म्हणतो की भूमंडळावर श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतरलेले आहेत आणि त्यांचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यापुढे मी माझं मस्तक तुकवलेलं आहे म्हणजे मान झुकवलेली आहे. आणि यावर मग लक्ष्मी म्हणते ते श्रीकृष्ण चक्रवर्ती काय तुमच्यापेक्षाही सुंदर आहेत का. यावर ते नारायण म्हणतो की त्या श्रीकृष्ण महाराजांच्या नखाचं जे बर्वेपण आहे, श्रीकृष्ण महाराजांचे नख जेवढे सुंदर आहेत की त्या नखाच्या बर्वेपणाचीही बरोबरी आमचं बर्वेपण, आमचं सौंदर्य करू शकत नाही. मग यावर लक्ष्मी हट्ट धरते की मला त्या श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचंच आहे. असा हट्ट धरला. आता करायचं काय. मला
हट्ट तर धरला, ऐकायला तयार नाही, दर्शन तर घ्यायचंय. यासाठी मग नारायण नारायण काय करतो तर द्वारकेमध्ये एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाच्या घरची मुलं त्यानं चोरून आणणं चालू केलं. एक झालं, दोन झालं, असे मुलामागे मुलं चोरणं चालू होते. आणि तो ब्राह्मण एके दिवशी लागला शिव्या द्यायला, या द्वारकेमध्ये सर्व अधर्म वर्तत आहे, सर्व पाप होत आहे, म्हणून आमचे लेकरही दिसत नाहीत डोळ्याला, गायब होऊन चालले, कोणीतरी घेऊन चालले आमचं लेकर, अदृश्य शक्ती, सगळं अधर्म झालेला आहे इथे. तर असंच हे गोष्ट, हे जे शब्द आहेत त्या ब्राह्मणाचे अर्जुनाच्या कानावर जातात. अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुनाच्या कानावर शब्द गेल्यानंतर अर्जुन तिथं जातो की तू असा कसं काय म्हणतो, जिथं स्वयं श्री गोपालकृष्ण महाराज राज्य करतात तिथं अधर्म कसा वाढू शकतो, तू काय बोलतोय, असं ब्राह्मणाला विचारतात. ब्राह्मण म्हणतो की माझे लेकरच जगत नाहीत, कोण घेऊन जाते, कोण अदृश्य शक्ती घेऊन जाते, काही कळत नाही. मग पाप नाही वाढलं तर काय वाढलं, अधर्म नाही वाढलं तर काय वाढलं म्हणाला. यावर तो अर्जुन म्हणतो की तुझ्या लेकरांचं मी रक्षण करणार, मला सांग. ब्राह्मण म्हणतो ठीक आहे, माझ्या मुलांचं तू रक्षण करत आहे ते मी तुला सांगणार मग पुढच्या वेळेस. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला बोलवा म्हणे, मी तुमच्या मुलांचं रक्षण करणार, आणि जर रक्षण नाही केलं तर अग्निकाष्ठ घे, म्हणजे जिवंत अग्निसमाधी घे, सरण रचेल आणि त्याच्यामध्ये उडी गेली पेटू, असं म्हणजे ब्राह्मण म्हणतो ठीक आहे. मग काही काळांतराने पुन्हा त्याला लेकरू व्हायचं असते आणि ब्राह्मण जातो अर्जुनाला बोलून आणतो. अर्जुन येतो आणि मूल जन्माच्या वेळेस पूर्ण त्याच्या झोपड्याला बाणाचा एक पिंजरा तयार करतो, पूर्ण घराला पॅक करतोय बाणाने, की कोणीही त्यांच्या मुलाला नेऊ शकणार नाही. तेवढं केल्यानंतरही पण एकदमच मुलगा जन्माला आला आणि ते पूर्ण बाणांचं जे पिंजरा तयार केला होता ते तोडून ते लेकरू निघून गेलं. मग आता ब्राह्मण म्हणतो चला अग्निकाष्ठ घ्या, आता आमचं तर लेकरू गेलं, पहिलं तर लेकरू आम्हाला पाहायला तरी भेटायचं, परंतु आज लेकरू पाहायलाही भेटलं नाही, आपोआप गायब झालं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, काही चिंता नका करू, स्वर्गात जरी गेला असेल तर मी तिथून आणतो त्या तुमच्या मुलाला. मग अर्जुन असा होता की त्याला स्वर्गामध्ये गमन होतो, तो स्वर्गामध्ये जाऊ शकत होता. अर्जुन मग स्वर्गामध्ये जातो, 3 लोक ढुंढाळतो, परंतु अर्जुनाला काय मुलगा सापडत नाही त्यांचा. शेवटी अग्निकाष्ठ घेण्यासाठी तयार होतो, अग्निकाष्ठ घेण्यासाठी शरण रचतो, उडी मारणार तेवढा श्रीकृष्ण महाराज येतात, विचारतात काय झालं. अर्जुन सर्व वृत्तांत सांगतो आणि नंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तू शोधला नाही इतके दिवस, कुठं आहेत काय नाही, सापडले नाही तुला, आता माझ्यासोबत चाल, आपण शोधून बघू, जर नाही सापडलं तर मग तू इथं शरण आहेस तर मार उडी, मी तुला काय धरणार नाही तुला. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ब्राह्मण म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, एक प्रयत्न करून बघा, माझा जर मुलगा मला भेटत असेल तर काय हरकत आहे, एक प्रयत्न करून बघण्यासाठी. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला घेऊन जातात. तर बघा, म्हणजे जे एवढी पुण्यभूमी आहे द्वारका, त्या द्वारकेमधले लेकरं चोरायला भाग पाडलं, कोण पाडलं, त्या लक्ष्मीनं भाग पाडला नारायणाला. म्हणजे स्त्रियेचा हट्ट असा असतो, अक्षरशः त्या नारायणाला चोर तयार केलं, चोर म्हणून या ब्रह्मांडामध्ये त्याचं नाव लौकिक करून टाकलं लक्ष्मीने, की द्वारकेतले श्रीकृष्ण महाराजांच्या राज्यातले चोर नारायणाने चोरले, म्हणजे नारायण कोण झाला, चोर झाला. तर एक हट्ट काय करू शकत नाही, तर चांगल्या चांगल्या माणसाला बदनामही करू शकतो. तर असं एकंदरीत ते चरित्र होतं. आणि मग श्रीकृष्ण महाराज तिथे गेले, श्राप दिला नारायणाच्या ठिकाणी, मग तिथं लक्ष्मी आली, केसाने श्रीचरण झाडले वगैरे श्रीकृष्ण महाराजांचे सर्व काय, मग लेकरं वगैरे घेऊन वापस आले. तर हे उदाहरण इथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथं सांगितलेलं आहे. या जेऊर मार्गी 22च्या आग्रहाने जे स्वामी अदृश्य झाले, या प्रकरणावर स्वामी एकदा अदृश्य झाले आणि याच प्रकरणावर स्वामींनी या शराबच्या गमनाचं चरित्र सांगितलेलं आहे. हे झालं पहिलं चरित्र, आपलं इथं संपलं. श्री चक्रधर स्वामी इथं अदृश्य झाले. आणि दुसरे एक चरित्र आहे जिथं स्वामी अदृश्य झालेले आहे. मागचं चरित्र होतं जेऊर मार्गीचं, आणि समोरचं जे दुसरं चरित्र आहे पूर्वार्ध, लीळा चरित्रामध्ये पूर्वार्धामध्ये चरित्र आहे, चरित्र क्रमांक 444. भटा होणे अदृश्य होणे. भट्टोबास आणि स्वामींची होड लागली, पैज लागली, आणि ते पैज लागल्यानंतर अदृश्य झाले स्वामी. पहिले अदृश्य झाले बाईसांमुळे, बाईसांच्या हट्टांमुळे, बाईसाचा आग्रह होता म्हणून अदृश्य झाले पहिल्या लीळेमध्ये. आता दुसरी जी लीळ आहे, हे जे होड आहे, या होडेमध्ये श्री चक्रधर स्वामी अदृश्य होते.
रामतीर्थाकडे गोसावी विहरणासी बीजे केले होते. रामतीर्थाकडे स्वामी विहरणाला गेलेले होते. हे चरित्र आहे करंजखेडचं. तर त्या करंजखेडला असताना स्वामी रामतीर्थाला गेले होते विहरणाला, विजनाला. तेथोनी गोसावी बिढारासी बीजे करीती. रामतीर्थाकडून स्वामी वापस निघालेले आहेत बिढारावर जाण्यासाठी. मार्गी चालता भटा ते सर्वज्ञ म्हणितले. रस्त्याने जात असताना भटोबासांना स्वामी म्हणतात, हांगा हे जैसे उठते तैसे उठता. आम्ही जसे उठलो तसेच तुम्ही पण उठता. हे जैसे बैसते तैसे बैसता. आम्ही जसे बसलो तसे तुम्ही बसता. तरी हे जैसे निघेल तैसे तुम्ही याते टाकाल. मग स्वामी म्हणतात, एवढी तुम्ही आमची बरोबरी करता. बसलो तसं बसता, उठलो तसं उठता, आम्ही फिरलो तसं फिरता, सगळं आमच्यासारखं करता. तर मग हे जैसे निघेल, आम्ही जसे निघू, आम्ही जर पळायला लागलो तर तुम्ही आम्हाला मागे टाकू शकसाल का? तो भटोबासी म्हणितले, जी जी हो म्हणे, मी तुम्हाला मागे टाकू शकतो. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, टाकाल किरू चळबळे दिसत असा. स्वामी म्हणतात, टाकाल किरू, निश्चितच टाकाल म्हणे तुम्ही, कारण चळबळे दिसत असा. तुम्ही काय साधारण माणसं काय दिसत नाही आम्हाला. चळबळे म्हणजे ऍक्टिव्ह माणसं दिसतात, तुम्ही सक्रिय माणसं दिसतात, तुम्ही मला नक्कीच मागे टाकू शकसाल, असं स्वामी भटोबासांना म्हणतात. मग गोसावी बहिर्वासू खोविला. स्वामींनी बहिर्वास खोवला. आता जसं साधारण माणूस चालत आहे तर त्याचे जे कपडे असतील, धोतर असेल, ते लांब असते खाली. आता ते जर त्या माणसाला पळायचं म्हटलं तर लांब खाली धोतर सोडून पळता येईल का त्या माणसाला? नाही. त्यामुळं स्वामींनी तयारी केली पळण्याची. म्हणजेच काय केलं, धोतर खोविली, अंगी खोविली, म्हणजे पूर्ण जे कपडे होते ते व्यवस्थित असे बांधून घेतले, म्हणजे पळण्यासाठी सोयीस्कर पडावं. अंगी खोविली, अंगीच्या बाह्यावरती खोविल्या. जे अंगी होती, अंगी म्हणजे काय तर शर्ट, त्याच्या बाह्या वर केल्या आणि मग स्वामी पळायला लागले. ऐसे गजगती बीजे केले, स्वामी निघाले. मग त्यामागे भटोबासांनी पण तयारी केली पळण्याची. धोत्रवरू ते खोविली, धोत्र वगैरे वर खोवलं, कपडे व्यवस्थित केले. गोसाव्या पाठी धाविनले. आता शर्यत लागली. काय, स्वामी पुढे पळत आहेत, भटोबासांनी स्वामींना मागे टाकायचं धावण्यामध्ये. ही शर्यत स्वामींनीच लावली होती आणि आता शर्यत चालू झालेली आहे. गोसाव्या पाठी धाविनले. स्वामी पुढे निघालेत आणि आता भटोबासी मागे धावायला लागले. गोसावी हात विहिती पुढे बीजे करिता ती. मग भट्ट मागला कडोनी गोसाव्या ते टाकीत जाती. परी गोसावी नटकती. भटोबास पळायला लागले, असे जोरात पळायला लागले आणि पळता पळता असं वाटायचं की स्वामी आता हात दोन हातावर आले, आता स्वामींना मी पकडणार, की तेवढ्या स्वामी लगेच पुढे गेलेले दिसायचे. स्वामी काय भटोबासांच्या हाताला येत नव्हते. परी गोसावी नटकती. भटोबासांकडून स्वामींना काय मागे टाकता येत नव्हतं. गोसावी ओहळू पातले. स्वामी एका ओहळापाशी आले, म्हणजे जिथून पाणी वाहते ओढा, त्या ओढ्यापाशी आले. भट्ट गोसाव्या ते शिवो गेले. भटोबास आता शिवणार थोडक्यात, कारण की पुढे पाणी आलेलं आहे, स्वामींची गती थांबलेली आहे तिथे, आणि आता भटोबा स्वामींना जाऊन शिवणार. आणि गोसावी अदृश्य झाले आणि लगेच स्वामी अदृश्य झाले. भट गोसाव्या ते पाहो लागले. आता पाहायला लागले भटोबा स्वामींना, कुठे गेले कुठे गेले. तो गोसाव्या ते नेधकतीची, इकडे तिकडे पाहायला लागले, पण स्वामी काय भटोबासांना दिसले नाही. मग गोसावी प्रकट झाले. इकडे तिकडे पाहायला लागले, स्वामी काय दिसत नव्हते. भटोबास थकले, अखेरला शेवटी स्वामीच प्रकट झाले. मग भटी गोसाव्या ते पुसले. मग भटोबास स्वामींना विचारतात, जी जी गोसावी कवने ठाई होते. भटोबास विचारता स्वामींना की तुम्ही कोण्या ठिकाणी होते. सर्वज्ञ म्हणते, हे ये रिंगणीये तळी होते. स्वामी म्हणतात, आम्ही तर या रिंगणीच्या खाली होतो. सर्वज्ञ म्हणतील, हे ये रिंगणीये तळी होते. मग भटोबासांशी आश्चर्य झाले. मग भटोबासांना आश्चर्य झाले की स्वामी रिंगणीच्या झाडाखाली होते. मग गोसावी बिढारासी बीजे केले अंक. मग स्वामी बिढाराकडे गेले. आजचं चरित्र संपलेलं आहे हे, पण तर असं पूर्ण एकंदरीत लीळा चरित्रामध्ये स्वामी
2 वेळा अदृश्य झालेली आहे. सध्याची परिस्थिती थोडी भयावह आहे, तरी आपण सर्वजणांनी घरीच राहावं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि घरीच राहा, सुरक्षित राहा आणि जास्तीत जास्त वेळ देवाधर्मामध्ये घाला. चरित्र ऐका, पोथी वाचा, पारायण करा, स्मरण करा, जेणेकरून आपला हा जो वेळ आहे जीवनातला वाया जाण्यापेक्षा काहीतरी कारणी लागेल. तर आजचं आपलं लीळा चरित्राचं सत्र संपलेलं आहे. सर्वांना दंडोत प्रणाम.